मंडळी गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. आम्ही आलेलो आहोत संत्र्याच्या बागात. थोडी पालकाची भाजी, मेथी, कोथिंबीर वगैरे मुलांना नेण्यासाठी आता गमेला आणलं आहे आणि त्याच्यात आता तोडतो आहे. मस्त संध्याकाळचे 5:30 ते 6 वाजत आलेले आहेत आणि शेतात आलेलो आहे. पहा, पालकाची भाजी दाखवते मी तुम्हाला. ही जी रिकामी जागा आहे ना, झाडांच्या मध्ये दुसरं तर काही करता येत नाही आहे, म्हणून खाण्यापुरत्या भाज्या वगैरे असं थोडं फारमध्ये टाकतो. पहा, ही आहे पालकाची भाजी टाकलेली. त्याला काय जातं आहे आपोआप पाणी. हा सरळ वाफा केलेला आहे एक पालक. अजून तिकडे कोथिंबीर आहे. पाहू काय काय भाज्या आलेल्या आहेत. आली आहे काही, तोडली काही नाही, भरपूर निघेल एवढी संपणार सुद्धा नाही आहे. आता याला पाणी इथला कॉक चालू केला ना आता. कॉक चालू केला इथला, पालकाला पाणी जाईल. पालक अजून लहान आहे बरं का, पण मोठी मोठी तोडू आपण. पुढे आहे थोडीशी ना, मोठी आहे ती टाकलेली ना, नंतर टाकली का मी केल्यावर तुम्ही. वा, मस्त, भरपूर. आता चिखलात राडा होईल पण जायला. हा, तिथं पालक ना भरपूर आहे. आता पलीकडे जाणं म्हणजे नेमकं पाण्यात आलं. मस्त पालक आली आहे. वा, किती शेपू पण आली आहे. हा पालक, मेथीला फुलं यायला लागले काय. वा वा वा, कोबी तर मस्त आले. संत्रा काही काही झाडांचे ना, पण थोडे आहेत ना ते. हा, संत्रा पण पिकायला लागले. जाऊ दे, आपल्या पोरांना खायला झाले तरी भरपूर झालं. मस्तपैकी मेथीची भाजी, ताजी ताजी भाजी. पाडा शहरामध्ये असं भेटत नाही. इतकं पाणी मारून, औषधं मारून आलेली असते. हे काय मस्तपैकी एका पाण्यातून स्वच्छ धुवायची. सगळ्यात जास्त आरोग्यवर्धक अशी मेथीची भाजी. लगेच जुडीसारखं बांधू. हा, बांधायला नाही आणलं, बांधायला नाही आणलं ना. तिथे गेलं बांध, मी घालतो प्लॅस्टिक पिशवीत. संत्र्यावर फवारा मारलेला होता ना, मग काय नाही, भाजी काय 2-3दा धुतली तरी चालते छानपैकी धुवून, है की नाही. पालक, कोथिंबीर पण आली आहे मध्ये, मिरच्या पण आलेल्या आहेत. मागच्या वेळेस लावलेले तुम्हाला दाखवलं होते मी, है की नाही. मस्त कोथिंबीर पण तोडायची आहे. पालक भरपूर झाली. हा, हे शेपू पिवळी पडली ना, दाट झाली ना ती जरा. हा, त्यावर कंटिन्यू ऊन नाही, झाडाची सावली पडते म्हणून. वा, टोमॅटो छान आले. हा ना, त्याला काठ्या बिठ्या बांधायला, मुळे टोमॅटो. आता याला बांधावं लागणार आहे काहीतरी. खाली वांगी आहेत. राजा आमच्या सोबतच असतो, अजिबात सोडत नाही. गेट उघडलं, बाहेर आलो की राजा आला.
फ्लावर आणि कोबी ना. हे नुसते फ्लावर आहेत. अच्छा. आणि हे बरं आहे, कोरडी आहे भाजी, म्हणजे आहे ना बरेच दिवस राहील बरं का फ्रीजमध्ये. अशीच ठेवायची फ्रीजमध्ये, त्याचे हे देठं पण नाही काढायचे. असं फोटोपुरतं काम करायला आपली तयारी बाबा. हे गवत आहे ना. हम्म. आता उद्या सकाळीच लवकर गाडी पकडायची की थेट पुन्हा गाठायचंय. माझे नातवंड वाट पाहत आहेत. आणि मेथीची भाजी आवडती त्यांना, विशेष म्हणजे परीला पण आवडती आणि रेयांश बाबूला पण आवडती. कोथिंबीरीचे बुचके लावल्यामुळे सोपं झालं ना, तेवढाच उपटता येतो बरोबर. हा, झटकून घ्यायचा ना. हे पहा, अशी बुचके लावले होते मीच, मग आता उपटायला पण मीच. हे पहा, मस्तपैकी माती झटक, माती झटकली ना. काय माती नाही झटकली. हे पहा, आणि सुकली का ती पडून जाईल माती. अशी एकत्र ठेवतो बरं का भाजी, पाणीच नाही दोन ठिकाणी. नाही बांधू नका, मोकळीच ठेवा ती. कोथिंबीरीच्या वड्या पण करायच्यात. माझ्या हाताचा असा सुगंध येतोय, मस्त वास यायला लागला कोथिंबीरचा. इकडचे तोडू का? हे लय सोपं झालं. ते घेऊ का इकडचे सगळे? घे ना. पालक, मेथी, कोथिंबीर सगळी बांधली आहे आता. हे पा दीदी, नकुलजी आणि रेयांशनी लावलेले आहे ना, ते पण आलंय आता. पालक चांगली आलेली, आता घेऊन येते उद्या. बालसिंग मॅडम आता संत्र्याच्या झाडातून आता निघत आहे. काही संत्रा घेतल्यात आणि भाजीपाला, पालक, मेथी, कोथिंबीर सगळं घेऊन आता घराच्या दिशेने आता चाललेले आहेत. संध्याकाळच्या 5:30 पावणे 6 वाजल्या सूर्यास्त आता होता आलेला आहे. सूर्य दिसतंय इकडं बघा एकदा वर मागं. खरी शेतकरी शोभते आता. आता भालसिंग सर व्हिडिओ करायला लागलेले आहेत, त्यांना जे आवडत नाही ते काम करायला लागतंय. संत्र्याची टोकरी, भाजी, सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या घेतल्या घेतल्यात त्याच्यात. कोथिंबीर सगळं भाज्या चालल्या पुण्याला.